आमचे गुरुजी ज्या पद्धतीने काम करत आहे आणि हिंदू राष्ट्र म्हणून जे त्यांचा प्रण आहे आणि त्या प्रणासोबत आमचे सारखे जे भक्त आहे ज्यांना वाटते की आमचा राष्ट्र हा हिंदू राष्ट्र झाला पाहिजे आणि त्याकरिता त्यांच्या सोबत आमचे सारखे किती लाखो लोक, किती लाखो युवक आणि नेत्यामधूनही सुद्धा आणि राजकीय क्षेत्रामधूनही सुद्धा आमचे सारखे बरेचसे लोक त्यांच्या पाठीशी उभे आहे आणि एवढंच सांगायला आणि त्यांचा आशीर्वाद घ्यायला आले की या लढाईमध्ये आम्ही सुद्धा तुमच्या सोबत आहे. मॅडम, ज्या पद्धतीने पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवरती अत्याचार होत आहे त्या संदर्भात तुमची काय भूमिका आहे? आमची नाही, पूर्ण देशामध्ये जर आपण पाहिलं ज्या पद्धतीने ममता दीदी लोकांवर आणि हिंदू विचारांवर ज्या पद्धतीने गेल्या जेवढेही वर्ष जेवढेही काळ ते मुख्यमंत्री मधून तिथे आहे, त्या पूर्ण काळाची जर तुम्ही हिस्ट्री काढली तर जेव्हा जेव्हा इलेक्शन येते हिंदूंचे घर जाळण्यात येते, हिंदू कार्यकर्त्यांवर अत्याचार करण्यात येते, हिंदू मुलींवर बलात्कार करण्यात येते, हिंदू लोकांना धमकी देण्यात येते, व्यापाऱ्यांचे व्यापार बंद करण्यात येते, कारण की ते हिंदू विचारांना सपोर्ट केला नाही पाहिजे. त्या पद्धतीचे विचार घेऊन ममता दीदी एवढे वर्षापासून काम करत आहे. पण ममता दीदींनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की ते पहिले चाललं जेव्हा काँग्रेसचा काळ होता, आता राम भगवंताला मानणारा सरकार या देशावर आहे, तर हे आता तुमचे हे चालणार नाही. त्यांना वाटते की बांगलादेशमध्ये जसं झालं, हिंदू लोकांना तिथून हकलण्यात आलं, हिंदू लोकांवर अत्याचार झालं, त्याच पद्धतीने वेस्ट बेंगॉलमध्ये सुद्धा ते करण्यात पाहत आहे. पण ते तिथे फेल होणार आहे. जर गरज पडली तर आमच्यासारखे लोक जे सनातनी धर्माला पुढे आणण्याचं काम करत आहे, विचारधारांना पुढे आणण्याचं काम करत आहे, जर आमची गरज पडली तर वेस्ट बेंगॉलमध्ये जाऊन ममता दीदीला त्यांची जागा दाखवण्याचे काम सुद्धा आम्ही करू.